11th chapter. Okay, so we are going to start with the chapter of 11th standard, that is biomolecule. Now this chapter is there in your chemistry as well as in biology, right? Important chapter hai for NEET as well as for the CET exam. As I said ki biomolecules are the biomolecules which are found in living organism, right? Then biomolecules form cell organelles form cells pasna banta tissue pasna organ system, etc. Right? So what are the types of biomolecules? There are two types of biomolecules. So one is called as biomicromolecules, and another is called as biomacromolecules. Right? How we are going to classify that? If a molecular weight of a molecule is more than 1000 Dalton, 1000 Dalton पेक्षा जास्त असेल, more बोलते हैं, it is more than 1000 Dalton, then it is, Dalton is one of the unit to measure the weight, molecular weight, right? Then it is macromolecule. And what do you mean by biomicromolecules? The molecules which are found in living organism having a molecular weight less than 1000 Dalton, right? 1000 Dalton पेक्षा कमी weight असेल तर काय? Biomicromolecule, right? मग NCERT मध्ये त्यांनी एक एक्सपेरिमेंट दिला आहे की त्यांनी लिव्हिंग टिश्यू घेतला. लिव्हिंग टिश्यू म्हणजे काय? आयदर इट इज ऑफ रॅट, लिव्हर ऑफ रॅट किंवा प्लांटचं तुम्ही लीव्ह जरी घेतलं तरी लिव्हिंग टिश्यू आहे. त्याला क्रश केलं आणि क्रश केल्यानंतर मग त्याला ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिडमध्ये टाकलं आणि स्लरी फॉर्म केली. स्लरी फॉर्म केल्यावर दॅट स्लरी हॅज बीन फिल्टर्ड आणि स्लरी फिल्टर केल्यावर त्यांना दोन गोष्टी मिळाल्या. आपण चहा कसा काढतो? लाईक दॅट ओनली. समजतंय? लिव्हिंग टिश्यू घेतला, राईट? टिश्यूला ग्राइंड केलं, ग्राइंड केल्यावर त्याच्यामध्ये काय ॲड केलं? ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड, राईट? ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड ॲड केलं. त्याच्यापासून काय फॉर्म झाली? एक स्लरी. स्लरी म्हणजे एक लिक्विड काइंड ऑफ सोल्युशन. ती स्लरी काय केली त्यांनी? याच्यामधनं फिल्टर केली, राईट? स्लरी फिल्टर केल्यावर दोन गोष्टी मिळाल्या. एक खाली मिळालं दिस आणि एक वरती मिळालं. जे वरती मिळालं होतं त्याला आपण बोललो ॲसिड इनसॉल्युबल. ॲसिडमध्ये सॉल्युबल नव्हतं म्हणून तर वरती मिळालं ना. आणि खाली काय असेल? ॲसिड सॉल्युबल गोष्टी, ज्या ज्या गोष्टी ॲसिडमध्ये सॉल्युबल होत्या त्या आपल्याला खाली मिळालं. त्याने फिल्टर पेपरचं फिल्टर केलं, राईट? अजून काय मिळालं? हे जे वर भेटलं त्याला आपण रेटेंटेट म्हणतो. काय म्हणतो? रेटेंटेट. आणि जे खाली भेटलं दॅट इज फिल्ट्रेट. हे काय असतं? फिल्ट्रेट. सो फिल्ट्रेट अँड रेटेंटेट. तर फिल्ट्रेटमध्ये फक्त ॲसिड सॉल्युबलच गोष्टी मिळाल्या असं नाही. देअर आर सम फाईन मॉलिक्युल्स ऑल्सो ज्यांचं मॉलिक्युलर वेट कमी होतं, राईट? फॉर एक्झाम्पल काय? आपण जेव्हा चहा गाळतो, शुगर इज सॉल्युबल म्हणून शुगर कुठे मिळेल? वरती की खाली? येस, खाली मिळते, चहामध्ये मिळते, राईट? बिकॉज सॉल्युबल होती. पण कधी कधी खालच्या साईडला चहाचा गाळ पण असतो, राईट? मग तो सॉल्युबल आहे का? नाही आहे, पण त्याची पोर साईज छोटी होती त्या सीफच्या साईजपेक्षा, पोर साईजपेक्षा, म्हणून तो खाली मिळाला. म्हणून खाली सॉल्युबलच भेटतात असं नाही. जे एकदम फाईन असतात त्यांचं फिल्टर पेपरपेक्षा मॉलिक्युलर वेट किंवा फिल्टरपेक्षा साईज त्यांची कमी असते ते पण आपल्याला खाली मिळतं. मग खाली छोटे छोटे अमायनो ॲसिड्स आहे, सिम्पल शुगर आहे, असे मॉलिक्युल्स खाली मिळाले. आणि जे मोठे मोठे लिपिड्स आहे, जसं ग्रुप आहे किंवा मोठ्या मोठ्या प्रोटीनचे चेन आहे, ते रेटेंटेटमध्ये मिळाले. ओके, सो दिस इज द अबाउट द एक्सपेरिमेंट विच इज गिवन इन द NCERT, दॅट इज नॉट देअर इन द स्टेट बोर्ड, राईट? पण इम्पॉर्टंट फॉर नीट एक्झाम. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे की देअर आर टू टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स. कुठले बायो मायक्रो आणि बायो मॅक्रो मॉलिक्युल्स. व्हॉट इवन बाय बायो मायक्रो मॉलिक्युल्स? द मॉलिक्युल्स विच हॅज मॉलिक्युलर वेट लेस दॅन 1000 Dalton are micro and more than 1000 Dalton are macro molecules. Okay. आता apart from that, what are the different types of biomolecules? कुठल्या कुठल्या आहेत सांगा? Yes. What are the types of molecules? The one is carbohydrate. ऐकलं असेल, राईट? ज्याला आपण काय बोलतो? शुगर, कॉम्प्लेक्स शुगर. The molecules which we are going to study is, first is carbs. Carbs stands for carbohydrate. Second is proteins, right? Proteins नंतर काय असतात? Lipids. Very good. Lipids नंतर काय असतं? न्यूक्लिक ॲसिड. काय असतं? न्यूक्लिक ॲसिड. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड आणि न्यूक्लिक ॲसिड. आणि एक लास्ट पार्ट आहे चॅप्टरचा विच इज द हाफ ऑफ युअर चॅप्टर इज एन्झाईम्स. ते म्हणजे काय असतं? एन्झाईम, राईट? अर्धा चॅप्टर तुमचं एन्झाईमवर बेस्ड आहे. So there are, what are the different types of biomolecules? Carbohydrate, proteins, lipids, nucleic acids and enzymes. Okay. Carbohydrate is a chain of sugar. Carbohydrate काय? Chain of sugar. Sugar ची chain म्हणजे carbohydrate आहे, right? Carbohydrate हा complex molecule आहे. त्याचं simple form, त्याचं unit काय? Monosaccharide. What is the unit of carbohydrate?
मोनोसॅकराइड म्हणजे सिम्पल शुगर, एक युनिट ऑफ शुगर, मोनोसॅकराइड. ओके. त्याच्यानंतर प्रोटीन्स. ओके. प्रोटीन काय, प्रोटीन पण चेन आहे, पण प्रोटीन इज अ चेन ऑफ व्हॉट, अमायनो ॲसिड. प्रोटीन कोणाची चेन आहे, अमायनो ॲसिडची चेन, राईट. मग अमायनो ॲसिड त्याचं युनिट झालं. आपण बोलतो ना फुलांची माळ आहे, मग फूल काय झालं त्याचं युनिट झालं. त्याच फुलांना जेव्हा तुम्ही जॉईन करणार तेव्हा माळ बनवणार आहे. मग कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स आणि अमायनो ॲसिडमध्ये काय डिफरन्स आहे, खूप सारे अमायनो ॲसिड मिळून जे बनेल त्याला आपण प्रोटीन बोलतो. सो प्रोटीन इज अ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल, त्याचं एक युनिट म्हणजे काय, येस अमायनो ॲसिड आहे. तशीच सेम चेन, फुलांचीच माळ असते का, नाही. समजा आपण दुसरं काहीतरी बोलू, फळांची बनवू, राईट. मग ती जी माळ असेल फळांची माळ, तिचं युनिट काय झालं, फ्रूट्स झाले. मग कार्बोहायड्रेट पण काय चेन आहे, पण कार्बोहायड्रेट कोणाची चेन आहे, शुगरची चेन. ओके. त्याच्यानंतर न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड पण चेनच आहे, पण इट इज द चेन ऑफ न्यूक्लिओटाईड. कोणाची चेन आहे ती, न्यूक्लिओटाईडची चेन आहे. असं प्रत्येकाचं युनिट वेगळं वेगळं. न्यूक्लिक ॲसिड कोणाची चेन आहे, न्यूक्लिओटाईड. कार्बोहायड्रेट कोणाची चेन आहे, शुगरची. प्रोटीन्स कोणाची चेन आहे, अमायनो ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड कोणाची चेन आहे, न्यूक्लिओटाईड्स, राईट. मग हे त्यांचे युनिट्स झाले. आता लिपिड काय, लिपिड अशी चेन नाही आहे, लिपिड ग्रुप आहे. काय, लिपिड ग्रुप. सो लिपिड इज अ ग्रुप ऑफ, येस, लिपिड इज अ ग्रुप ऑफ ट्रायग्लिसराइड. कोणाचा ग्रुप आहे, ट्रायग्लिसराइड. लिपिड इज अ ग्रुप ऑफ ट्रायग्लिसराइड. ओके. सो दिस आर दी 4 to 5 टाइप्स ऑफ बायोमॉलिक्युल्स. कुठले कुठले, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड, एन्झाईम. Carbohydrate is a chain of sugar, lipid is a group of, protein is a group, chain of amino acid, lipid is a group of triglyceride, nucleic acid is the chain of nucleotides. Is this clear? Right? Okay. आता कार्बोहायड्रेट्स आहेत ते किती टाईपचे कार्बोहायड्रेट्स असतात, व्हॉट आर द टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. जर सिंगल युनिट असेल शुगरचं तर वी कॉल्ड इट ॲज अ मोनोसॅकराइड. त्याला काय बोलतात, मोनोसॅकराइड. मीन्स वॉट, सिंगल युनिट ऑफ शुगर. मोनो म्हणजे सिंगल, सॅकराइडवरनं साखर लक्षात ठेवायचे. सो मोनोसॅकराइड मीन्स वॉट, सिंगल युनिट ऑफ शुगर. अँड द एक्झाम्पल ऑफ मोनोसॅकराइड आर द वन इज ग्लुकोज, येस, फ्रक्टोज, GFG लक्षात ठेवायचं. ग्लुकोज, फ्रक्टोज आणि गॅलॅक्टोज. काय एक्झाम्पल्स आहेत, ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलॅक्टोज आर दी एक्झाम्पल्स ऑफ मोनोसॅकराइड, राईट. त्याच्यानंतर सेकंड वन इज डायसॅकराइड. दुसरं काय, डायसॅकराइड. डायसॅकराइड स्टँड्स फॉर, येस, 2 युनिट्स ऑफ शुगर. डायसॅकराइड काय, 2 युनिट्स ऑफ शुगर, राईट. मग 2 युनिट्स ऑफ शुगर आहे तर ते कशाने तरी लिंक्ड असतील. when the 2 युनिट्स ऑफ शुगर आर प्रेझेंट, दिस इज शुगर, शुगर. हा जो बॉन्ड आहे त्याला आपण ग्लायकोसिडिक बॉन्ड म्हणतो. कुठला बॉन्ड, ग्लायकोसिडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज पण म्हणतात. ओके. when the 2 शुगर, मला सांगा नुसतं मी 2 ग्लुकोज साईडला ठेवलं तर ते 2 ग्लुकोज आहेत ना, ते डायसॅकराइड होणारच नाही. ते डायसॅकराइड तेव्हा होतील जेव्हा त्यांच्यामध्ये बॉन्ड क्रिएट होईल, then only it will be a disaccharide. Okay. When the 2 molecules are present separately then it is monosaccharide only, but when they are linked with a bond then it will become the disaccharide. What are the examples of disaccharide, maltose, sucrose आणि lactose. काय, maltose, sucrose and lactose. Okay. Maltose is what, कशापासून बनलं आहे maltose. Maltose is made from glucose plus glucose, right. Sucrose is made from glucose plus fructose, right. And lactose is made from glucose plus galactose. Very good, right. Glucose तिघांमध्ये common आहे. Maltose is made from glucose plus glucose, sucrose is made from glucose plus fructose, आणि lactose is made from glucose plus galactose. But they should be linked with a bond called as glycosidic bond. Okay. त्याच्यानंतर third thing, right. हे third is what, it is called as polysaccharide. third काय असतं, polysaccharide. आता मोनोसॅकराइड म्हणजे किती युनिट ऑफ शुगर, 1 युनिट ऑफ शुगर. डायसॅकराइड मीन्स वॉट, 2 युनिट्स ऑफ शुगर. ऑलिगोसॅकराइड म्हणजे 2 to 8 युनिट्स ऑफ शुगर, राईट. 8 पर्यंत असेल तर ऑलिगोसॅकराइड. आणि त्याच्यानंतर जे डायरेक्ट आपण बघणार आहे दॅट इज पॉलीसॅकराइड. पॉलीसॅकराइड काय असेल, पॉली म्हणजे काय, मेनी. पॉली म्हणजे काय, मेनी. सो देअर आर सो मेनी युनिट्स ऑफ शुगर. 8 पेक्षा पण खूप जास्त आहे, शुगरची खूप मोठी चेन आहे, देन इट इज पॉलीसॅकराइड. आता जे आपण फुलांचा हार बोलतो आणि फक्त रोजेस असतील, ओनली रोजेस, राईट. म्हणजे सेम युनिट आहे सगळे, त्याला आपण होमो म्हणतो. काय म्हणतो, होमो.
मग एखादं पॉलिसॅकराईड ज्याच्यामध्ये ग्लुकोज तर ग्लुकोजच आहे पण खूप सारे ग्लुकोज आहे तर आपण त्याला बोलणार होमोपॉलिसॅकराईड बिकॉज सगळे युनिट सेम आहे. आणि एखादी अशी चेन असेल कायटन सॉरी कायटन बोलते काय म्हणतात त्याला एचवरनं काय असतं एन ॲसिटाइल ग्लुकोजामिनचा कायटिन होतं ना. ओके हेट्रोपॉलिसॅकराईड काय असेल मग होमो म्हणजे सगळे युनिट कसं आहेत सेम आहे राईट. आणि हायल्युरॉनिक ॲसिड वगैरे ते काय हेटेरोपॉलिसॅकराईडचं एक्झाम्पल आहे बिकॉज त्यांच्याकडे काय दे हॅव डिफरंट टाईप्स ऑफ शुगर युनिट ग्लुकोज आहे फ्रक्टोज आहे गॅलेक्टोज असं वेगळे वेगळे मिक्स आहे. म्हणजे गुलाब आहे रोज आहे लोटस असं मिक्स असेल तर आपण हेटेरो बोलतो राईट. मग एक काय झालं होमोपॉलिसॅकराईड म्हणजे काय येस सेम युनिट्स ऑफ शुगर खूप सारे युनिट आहे पण सगळे सेम आहे. आणि हेटेरो म्हणजे काय डिफरंट खूप सारे युनिट्स आहे पण सगळे डिफरंट आहेत. तुम्हाला आहे होमोपॉलिसॅकराईड तुम्हाला आता सिलेबसमध्ये काय होमोपॉलिसॅकराईड. व्हॉट डू मीन बाय होमोपॉलिसॅकराईड सेम युनिट्स ऑफ शुगर. आणि हेटेरो म्हणजे काय मेनी बट डिफरंट युनिट्स ऑफ शुगर. आता हे जर तुम्ही स्टोरेजसाठी यूज करताय तर स्टोरेज होमोपॉलिसॅकराईड. जर काहीतरी स्ट्रक्चर बनायला यूज करताय तर स्ट्रक्चरल होमोपॉलिसॅकराईड. इज इज क्लिअर. होमोपॉलिसॅकराईड एक एक वर्डचा मिनिंग घ्यायचा. होमो म्हणजे काय सेम पॉली म्हणजे काय मेनी सॅकराईडवरनं काय शुगर मेनी बट सेम युनिट्स ऑफ शुगर राईट आर होमोपॉलिसॅकराईड. मेनी बट डिफरंट युनिट्स ऑफ शुगर इज हेट्रोपॉलिसॅकराईड. मग होमोपॉलिसॅकराईड जर स्टोअर करायला हेल्प करता येतं स्टोरेज होमोपॉलिसॅकराईड. आणि स्ट्रक्चर बनवायला हेल्प करता येतं स्ट्रक्चरल होमोपॉलिसॅकराईड. स्टोरेजमध्ये त्यांनी दोन एक्झाम्पल दिले आपल्याला एक आहे स्टार्च आणि एक आहे ग्लायकोजन. काय स्टार्च अँड ग्लायकोजन. स्टार्च हे प्लांटमधलं स्टोर्ड फूड मटेरियल आहे. ग्लायकोजन हे आपण मागच्या याला बघितलं ना ह्युमन न्यूट्रिशनमध्ये की जास्तीचं जे ग्लुकोज आहे ते लिव्हरमध्ये काय होऊन स्टोअर होतं ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये हो ना सायली. कुठे होतं हे लिव्हरमध्ये त्याला आपण ग्लायकोजेनेसिस म्हटलं होतं. आणि हे कुठला हॉर्मोन करतो इन्सुलिन की ब्लडचं जास्तीचं ग्लुकोज घेऊन ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतं. आणि ग्लायकोजनला ब्रेक कोण करतं ग्लुकॅगॉन ते ब्लडमध्ये शुगर लेवल आणतं. मग आपलं स्टोर्ड फूड मटेरियल मीन्स वॉट की जे आपण इतकं कधी कधी खूप जास्त ग्लुकोज खातो म्हणजे ग्लुकोजची चेन बनवतात. फक्त ग्लुकोजची चेन आहे ना खूप सारी म्हणून होमोपॉलिसॅकराईडचं एक्झाम्पल आहे. आणि आपण ते स्टोअर करून ठेवतो लिव्हरमध्ये मग जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा बॉडी त्याला ब्रेक करून काय म्हणते ग्लुकोज राईट. स्ट्रक्चरलमध्ये काय सेल्युलोज आणि कायटिन सेल्युलोज आणि कायटिन राईट. सेल्युलोज कोणाचं आहे प्लांटची सेल वॉल इज मेड फ्रॉम सेल्युलोज. आणि कायटिन काय ॲनिमलचं एक्झोस्केलेटन इन्सेक्ट एक्झोस्केलेटन ॲनिमल म्हणण्यापेक्षा कोणाचं इन्सेक्टचं एक्झोस्केलेटन स्ट्रक्चर बनवत आहे ना हे राईट. दे आर फॉर्मिंग द स्ट्रक्चर. मग वॉट की प्लांटची जी सेल वॉल आहे ती बनवायला सेल्युलोज लागतं. आणि इन्सेक्ट म्हणजे कॉक्रोचेस वगैरे आपण त्याचे बघितलं त्यांचं जे एक्झोस्केलेटन आहे म्हणजे काय आउटर पार्ट आपल्याकडे कशी स्किन आहे तसं त्यांचं एक्झोस्केलेटन हे कशाने बनलं इट इज मेड फ्रॉम वॉट येस कायटिन. इज इज क्लिअर. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट कुठले कुठले मोनोसॅकराईड डायसॅकराईड आणि पॉलिसॅकराईड. मोनोसॅकराईड म्हणजे सिंगल युनिट ऑफ शुगर. डायसॅकराईड म्हणजे काय 2 युनिट्स ऑफ शुगर. ऑलिगोसॅकराईड काय होतं 2 to 8 units of sugar right. आणि पॉलिसॅकराईड many units of sugar but all the sugar are connected by which bond glycosidic bond. कशाने बनले ग्लायकॉसिडिक बॉन्डने कनेक्टेड आहे राईट. याचे एक्झाम्पल्स काय ग्लुकोज फ्रक्टोज गॅलेक्टोज. डायसॅकराईडचे माल्टोज सुक्रोज लॅक्टोज. आणि पॉलिसॅकराईडचे होमोपॉलिसॅकराईडचे एक्झाम्पल काय स्टार्च ग्लायकोजन सेल्युलोज आणि कायटिन. इथपर्यंत क्लिअर आहे राईट. रीड इट वन्स विल टेक देन विल आपण पुढचं बघू. रीड करा एकदा.
लिहिताय तुम्ही? So the next one is proteins. Okay, so can you tell me proteins are what, chain or group? Chain. Proteins are chain of amino acid, right? And कुठे कुठे असतात प्रोटीन? Any example of protein? बोला. काय एक्झाम्पल्स आहे प्रोटीनचे? मिल्कमध्ये प्रोटीन असतं, राईट? केसीन नावाचं. येस. अजून सिरियल्स आहे, जेवढं पण डाळी वगैरे आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. एगमध्ये प्रोटीन आहे, राईट? तर प्रोटीन कोणाची चेन आहे? अमायनो ॲसिड्स. आता आपण एक एक डिटेलमध्ये बघणार आहे. अमायनो ॲसिड हे 20 अमायनो ॲसिड्स आहे आपल्यामध्ये. त्याच्यामध्ये काही आपली बॉडी बनवते, काही नाही बनवत. त्याच्याकडे आपण अमायनो ॲसिड्सचे टाईप्स बघणार आहे, राईट? प्रोटीन्सचे कुठल्या टाईप्स आहेत? प्रोटीन्स आर 3 टाईप्स ओनली. अमायनो ॲसिडचे टाईप्स वेगळे आहेत. आता मी प्रोटीन म्हणजे गुलाबामध्ये पण ते डिफरन्स आहे ना. सम रोजेस आर डिफरंट, सम रोजेस आर डिफरंट, कलर्स आर डिफरंट, राईट? आणि आता मी फुलांची माळ बोलते, म्हणजे प्रोटीनचे पण डिफरंट टाईप्स आहेत. मग वी आर गोइंग टू स्टडी द टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड ऑल्सो अँड वी आर गोइंग टू स्टडी द टाईप्स ऑफ प्रोटीन्स ऑल्सो, राईट? मग इट इज वॉट, इट इज अ चेन ऑफ अमायनो ॲसिड. तर हा अमायनो ॲसिड 1 आहे, हा अमायनो ॲसिड 2 आहे, अमायनो ॲसिड 3 आहे, राईट? मग प्रोटीन पण एक चेन आहे आणि प्रोटीनचा जो बॉन्ड असतो तो कुठला बॉन्ड असतो? दॅट इज ऑलवेज अ पेप्टाइड बॉन्ड. ओके, जो कार्बोहायड्रेटवाला बॉन्ड आहे तो कुठला असतो? विच बॉन्ड इज दॅट? दॅट इज ऑलवेज अ ग्लायकॉसिडिक बॉन्ड. आणि प्रोटीनवाला बॉन्ड कुठला असतो? पेप्टाइड बॉन्ड. ओके, प्रोटीनचे स्ट्रक्चर्स आहेत. देअर आर टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, हे प्रोटीनचे स्ट्रक्चर आहे. प्रायमरी सिम्पल प्रोटीन असतात एकदम. सेकंडरी अजून थोडासा फोल्ड वगैरे केले ते चेनला. प्रोटीनला पॉलीपेप्टाइड चेन पण म्हणतात, राईट? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॉलीपेप्टाइड चेन बिकॉज दिस इज द चेन विच इज कनेक्टेड विथ द पेप्टाइड बॉन्ड. मग आता देअर आर बेसिकली 3 टाइप्स ऑफ प्रोटीन. द वन इज कॉल्ड ॲज सिम्पल प्रोटीन. पहिला कुठलं प्रोटीन आहे? सिम्पल प्रोटीन. सिम्पल प्रोटीन, राईट? सिम्पल प्रोटीन्स काय असतात? द प्रोटीन कोणापासून बनले पाहिजे? अमायनो ॲसिडपासून. when the proteins are made from only and only amino acid then it is a simple protein. फक्त प्युअरली अमायनो ॲसिडपासूनच बनले, बाकी काहीच नाही आहे त्यांच्याकडे. अशा प्रोटीनला काय बोलतो आपण? सिम्पल प्रोटीन. आणि याचे एक्झाम्पल आहे ॲल्ब्युमिन. कुठे ऐकलं आहे? वेर यू हर्ड अबाउट दिस? सो ना, एगमध्ये ॲल्ब्युमिन असतं ना, व्हाईट येलो कलरचं काय असतं एगमध्ये? योक असतं आणि बाकी ॲल्ब्युमिन प्रोटीन असतं, राईट? आपल्या ब्लडमध्ये पण ॲल्ब्युमिन असतं, सिरम ॲल्ब्युमिन, राईट? त्याच्यानंतर असतात हिस्टोन्स. हिस्टोन काय असतात? हिस्टोन काय असतात? येस, एक्झॅक्टली, व्हेरी गुड. DNA त्याचा रॅप केलेला असतो तेव्हा प्रोटीन कुठले प्रोटीन्स आहेत? हिस्टोन प्रोटीन आहे, राईट? त्याच्यानंतर असतं ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन इज अन एक्झाम्पल ऑफ ग्लोब्युलिन इज अ प्रोटीन ऑफ अँटीबॉडीज, ज्याला आपण इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतो. अँटीबॉडीला आपण इम्युनोग्लोब्युलिन म्हणतो ना, IG लिहितो, IgA, IgD, IgE, राईट? मग इम्युनोग्लोब्युलिन. मग ग्लोब्युलिन काय? इट इज दी प्रोटीन, सिम्पल प्रोटीन आहे जे अँटीबॉडी बनवायला हेल्प करतात. सेकंड टाइप ऑफ प्रोटीन इज कॉल्ड एज कॉन्जुगेटेड प्रोटीन. सेकंड प्रोटीन कुठला आहे? कॉन्जुगेटेड प्रोटीन. कॉन्जुगेटेड स्टँड्स फॉर मिक्स्ड. कॉन्जुगेटेड म्हणजे काय असतं? मिक्स्ड प्रोटीन. म्हणजे काय? प्रोटीन बनले अमायनो ॲसिडपासून पाहिजे, बट इन दिस टाइप ऑफ प्रोटीन प्रोटीन्स आर मेड फ्रॉम अमायनो ॲसिड प्लस नॉन अमायनो ॲसिड पार्ट और प्लस नॉन प्रोटीन पार्ट, असं मिक्स प्रोटीन आहे. त्यांच्यामध्ये प्रोटीनवाला पार्ट तर आहेच आहे, पण प्रोटीन सोडून दुसरा पण काहीतरी पार्ट आहे. आपण काय बोललो? सिम्पल प्रोटीन हे प्युअर प्रोटीन्स आहेत. ते फक्त कशापासून बनलं? अमायनो ॲसिडपासून बनले. म्हणजे फुलांची माळमध्ये फक्त फुलं आहेत. कॉन्जुगेटेड म्हणजे काय? पानं पण टाकले आपण मध्येच, राईट? सो कॉन्जुगेटेड म्हणजे मिक्स्ड प्रोटीन. दे कंटेन्स अमायनो ॲसिड प्लस अदर नॉन प्रोटीनिशियस पार्ट ऑल्सो.
एक्झाम्पल काय मग ह्याचं, व्हॉट इज एक्झाम्पल, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमध्ये ग्लोबिन प्रोटीन आहे, हिम म्हणजे आयरन ग्रुप आहे. ग्लोबिन इज अ प्रोटीन, हिम इज अ आयरन ग्रुप, राईट. त्याच्यानंतर आहे ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीन म्हणजे ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन म्हणजे प्रोटीन, राईट, प्रोटीन पार्ट. त्याच्यानंतर लायपोप्रोटीन. लायपोप्रोटीन म्हणजे काय, प्रोटीन प्लस लिपिड्स, त्याला काय बोलतो आपण, लायपोप्रोटीन. ओके, म्हणजे प्रोटीन तर आहेच पण नॉन प्रोटीन पार्ट पण आहे, राईट. अँड द थर्ड वन इज कॉल्ड ॲज डिराइव्ड प्रोटीन. कुठले प्रोटीन आहे, डिराइव्ड प्रोटीन. ना व्हॉट यू मीन बाय डिराइव्ड प्रोटीन. डिराइव्ड प्रोटीन कशाला म्हणतात की दे आर नॉट फाउंड नॅचरली. डिराईव्ह करणं, फॉर्म्युला डिराईव्ह करतात ना तुम्ही एखाद्या स्टेटमेंटवरनं, एखाद्या याच्यावरनं डिराईव्ह करतात ना, किंवा तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की गॅरेजमध्ये एखादी गाडी असते गॅरेजवाल्यांनी बनवलेली, जी कुठेच तुम्हाला शोरूममध्ये नाही दिसणार. त्यांनी काय केलं, इकडचं तिकडचा पार्ट किंवा हे करता करता ती बनवली आहे, राईट. ऑर एल्स आपण काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट करतो, आपल्याला एखादा पर्टिक्युलर हार्ट शेपचा पेपर पाहिजे, मला मार्केटमध्ये नाही आहे, पण मी काहीतरी दुसरा बनवताना तो पेपर बनला, काहीतरी दुसरा कटआउट करताना तो शेप मिळाला मला. मग सेम थिंग, डिराइव्ह प्रोटीन हे असे प्रोटीन्स असतात ते नॅचरली नाही सापडत, पण ड्युरिंग द प्रोसेसिंग, म्हणजे आपण डायजेशनची प्रोसेस आपण बघितलं ना, प्रोटीनचं डायजेशन आठवत आहे, एक मोठ्या मोठ्या पेप्टाईड चेन छोट्या चेनमध्ये, छोट्या चेन अमायनो ॲसिडमध्ये, एक्सक्यूज मी. मग डिराइव्ह प्रोटीन ही अशा प्रोटीनच्या चेन आहे, पेप्टाईड्स, पेप्टोन्स वगैरे, की ज्या कधी बनतात, येस दे फॉर्म ड्युरिंग द प्रोसेसिंग. त्या नॅचरली प्रेझेंट नसतात, पण काही ना काही प्रोसेसिंग होता होता ते काय बनतात, फॉर्म होतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज डिराइव्ड प्रोटीन, राईट. सो प्रोटीनमध्ये आपण पहिले अमायनो ॲसिडवाला पार्ट बघणार आहे. अमायनो ॲसिड आर डिफरंट टाईप अकॉर्डिंग टू दी अवेलेबिलिटी. त्याच्यानंतर त्याचा फंक्शनल ग्रुप अकॉर्डिंग पण टाईप्स आहेत. अमायनो ॲसिडबद्दल बोलते मी. हां, मग आता प्रोटीनचं टाईप कोणते कोणते, सिम्पल, कॉन्जुगेटेड आणि डिराइव्ड. सिम्पल प्रोटीन म्हणजे काय, द प्रोटीन्स विच इज मेड फ्रॉम ओनली अमायनो ॲसिड, राईट. कॉन्जुगेटेड म्हणजे काय, प्रोटीन मेड फ्रॉम प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन पार्ट. आणि डिराइव्ड प्रोटीन म्हणजे काय, दे आर नॉट फाउंड नॅचरली बट दे आर फॉर्म्ड फ्रॉम नॅचरल प्रोटीन्स ओनली. सिम्पल प्रोटीनचे काय एक्झाम्पल्स आहेत, हिस्टोन्स, ॲल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन, राईट. कॉन्जुगेटेड प्रोटीनचे काय एक्झाम्पल्स आहेत, येस, हिमोग्लोबिन, लायपोप्रोटीन आणि ग्लायकोप्रोटीन. आणि डिराइव्हवाल्याचे काय एक्झाम्पल्स आहेत, पेप्टाईड आणि पेप्टोन, स्मॉलर चेन्स ऑफ प्रोटीन्स. ओके, प्रोटीनचे स्ट्रक्चर्स पण आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वॉटरनरी. दिस आर द डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ, स्ट्रक्चर बोलते मी आता, टाईप नाही, स्ट्रक्चर. दिसायवरनं भले मग ते मिक्स्ड असो कसे असो, दिसायवरनं काय काय टाईप आहे. ओके, जसं इकडे बघितलं तसं सेम फॉर लिपिड. लिपिड करता पण सेम टाईप आहे. लिपिड काय, ग्रुप आहे ट्रायग्लिसराईडचा. ट्रायग्लिसराईड म्हणजे काय, फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल. ओके, मग याचे पण सेम टाईप्स आहेत. कुठले कुठले, द लिपिड, द फर्स्ट टाईप ऑफ लिपिड इज कॉल्ड ॲज सिम्पल लिपिड. पहिला काय, सिम्पल लिपिड आहे, राईट. सेकंड टाईप इज कॉल्ड ॲज कंपाऊंड. कंपाऊंडचा पण मिनिंग मिक्सच आहे, फक्त आपण तिकडे कॉन्जुगेटेड वर्ड यूज केला, इकडे आपण काय वर्ड यूज केला आहे, कंपाऊंड. आणि त्याच्यानंतर डिराइव्ड लिपिड्स. सो सिम्पल लिपिड, कंपाऊंड लिपिड आणि डिराइव्ड लिपिड्स, राईट. सिम्पल लिपिड काय वर्ड आहे, सिम्पल लिपिड जे फक्त कशाने बनले, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल, इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड, त्याला काय बोलणार आपण, सिम्पल लिपिड, राईट. याच्यामध्ये एक्झाम्पल असतात फॅट्स आणि वॅक्सेस. फॅट आहे, वॅक्स आहे, राईट, हे सिम्पल लिपिड्स असतात. कंपाऊंड म्हणजे काय, मिक्स. मग मिक्स लिपिड कुठले आहे, फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिडमध्ये फॉस्फेट पण आहे आणि लिपिड्स पण आहे, राईट. त्याच्यानंतर लायपोप्रोटीन, जे इकडे पण एक्झाम्पल आहे, इकडे पण इकडे आपण प्रोटीनच्या कंटेक्स्टमध्ये बोललो, इकडे लिपिडचा. लिपिड प्लस प्रोटीन, नॉन लिपिड पार्ट आता प्रोटीन झाला, राईट. त्याच्यानंतर ग्लायकोलिपिड्स. ग्लायकोलिपिड म्हणजे कार्बोहायड्रेट प्लस लिपिड, म्हणजे लिपिड प्लस नॉन लिपिड पार्ट, त्याला आपण काय बोलतो, येस, कंपाऊंड लिपिड्स, राईट. अँड द लास्ट वन इज कॉल्ड ॲज डिराइव्ड लिपिड. लास्ट काय, डिराइव्ड लिपिड. व्हॉट आर डिराइव्ड लिपिड्स, की दे आर नॉट फाउंड नॅचरली बट दे आर फॉर्म्ड फ्रॉम नॅचरल लिपिड्स, राईट. एक्झाम्पल आहे, ॲनिमल असेल तर कोलेस्टेरॉल, छोलेस्टेरॉल नाही काय, कोलेस्टेरॉल. कोणामध्ये कोलेस्टेरॉल, ॲनिमल्समध्ये. आणि प्लांट असेल तर फायटोस्टेरॉल. फायटो म्हणजे प्लांट, सो प्लांट असेल तर फायटोस्टेरॉल, ॲनिमल असेल तर कोलेस्टेरॉल. ओके, सो दिस आर दी एक्झाम्पल्स ऑफ डिराइव्ड लिपिड, कोलेस्टेरॉल आणि फायटोस्टेरॉल. ओके, क्लिअर आहे. न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड कशाची चेन आहे, इट इज अ चेन ऑफ न्यूक्लिओटाइड. आणि एक न्यूक्लिओटाइड कशा, आता मी टाईप नाही सांगत आहे, मी याचं कंपोजिशन सांगते. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय असतं पहिलं तर हे सांगा मला. आपण याच्यामध्ये पण बघितलं ह्युमन न्यूट्रिशनमध्ये. व्हॉट आर न्यूक्लिक ॲसिड्स,
अरे न्यूक्लिक ऍसिड काय आहे? चेन ऑफ न्यूक्लियोटाइड. पण न्यूक्लिक ऍसिडचे एक्झाम्पल्स काय आहेत? डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट बघितलं, प्रोटीन्स बघितलं, न्यूक्लिक ऍसिड बघितलं. व्हॉट आर न्यूक्लिक ऍसिड्स? हाऊ कॅन यू फॉरगॉट? डीएनए ना आरएनए ना. डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक ऍसिड, राइबोज न्यूक्लिक ऍसिड. डीएनए ना आरएनए, चेन ऑफ न्यूक्लियोटाइड. डीएनए डबल हेलिक्स आहे आणि आरएनए सिंगल चेन आहे. आणि ते चेन जर न्यूक्लियोटाइडने बनले, तर न्यूक्लियोटाइड म्हणजे काय काय? म्हणजे फुलांची माळ आहे, फुलांनी बनली, फूल कशाने बनलंय ते बघतो आपण आता. राईट. सो न्यूक्लियोटाइडची चेन आहे. चेन मध्ये काय काय? न्यूक्लियोटाइड इज मेड फ्रॉम शुगर, एक आहे नायट्रोजनस बेस आणि दुसरं आहे फॉस्फेट ग्रुप. शुगर, नायट्रोजनस बेस आणि फॉस्फेट ग्रुप या 3 गोष्टीने काय बनलंय? न्यूक्लियोटाइड. आणि अशा न्यूक्लियोटाइडची चेन म्हणजे काय असतं? डीएनए आणि आरएनए. इज दिस क्लियर? समजतंय? येस. व्हॉट आर न्यूक्लिक ऍसिड्स? बोला. डीएनए आणि आरएनए. कोणाची चेन आहे? न्यूक्लियोटाइड्स. द न्यूक्लियोटाइड इज मेड फ्रॉम व्हॉट? शुगर, नायट्रोजनस बेस आणि फॉस्फेट ग्रुप. ओके. आणि हाफ ऑफ द पार्ट आर एन्झाईम. एन्झाईमचे पण टाइप्स आहेत. कॉन्जुगेटेड एन्झाईम, प्युअरली फक्त प्रोटीन्सने बनलेले एन्झाईम, प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन पार्टने बनलेले एन्झाईम. एन्झाईमचे क्लासेस आहे. एन्झाईम मला हाफ पार्ट. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? राईट. येस. सो फर्स्ट वन इज व्हॉट? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटमध्ये पहिलं काय आता? मोनोसॅकराइड. राईट. मोनोसॅकराइड, all the monosaccharides sweet in a taste, soluble in water, crystalline in nature. राईट. आणि मोनोसॅकराइडचे परत टाइप्स आहेत अकॉर्डिंग टू द किती कार्बन प्रेझेंट आहे. राईट. टाइप्स ऑफ मोनोसॅकराइड. जर 3 कार्बन आहे तर त्या शुगरला ट्रायोज शुगर म्हणतो आपण. कुठली शुगर? ट्रायोज शुगर. एखाद्या शुगरमध्ये 4 कार्बन आहे तर टेट्रोज, 5 येतात पेंटोज, 6 येतात हेक्झोज. ग्लुकोज C6H12O6 आहे ना, 6 कार्बन आहे. राईट. ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलेक्टोज हे तिघं पण हेक्झोजचे एक्झाम्पल्स आहेत. 7 असेल तर हेप्टोज. ओके. मग दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट? मोनोसॅकराइड्स. हे मोनोसॅकराइडचे टाइप्स आहेत. ट्रायोज शुगर, टेट्रोज शुगर, पेंटोज शुगर, पेंटोज, हेक्झोज, हेप्टोज. ॲल्डिहाइड ग्रुप जो असेल त्या शुगरकडे त्याला ॲल्डोजेस म्हणतात. कीटोन असेल तर कीटोजेस. 2 टाईप आहे. एक कार्बनचा नंबर 1 टाईप आहे आणि एक फंक्शनल ग्रुपच्या अकॉर्डिंग, साईड चेनच्या अकॉर्डिंग टाईप आहे. जर ॲल्डिहाइड आहे तर ॲल्डोजेस, कीटोन असेल तर कीटोजेस, 3 कार्बन असेल तर ट्रायोज, 4 असेल तर टेट्रोज, 5 असेल तर पेंटोज, 6 असेल तर हेक्झोज, 7 असेल तर हेप्टोज. ओके. आणि जनरल फॉर्म्युला इज मोनोसॅकराइड वी आर टॉकिंग अबाउट. मोनोसॅकराइड काय काय सांगितलं? स्वीट इन अ टेस्ट, सिम्पल आहे शुगर, सॉल्युबल इन वॉटर, क्रिस्टलाइन इन नेचर. राईट. मग असं कितीपर्यंत आहे? दिस इज अप टू n इज इक्वल्स टू 7. 7 वाला काय होता? हेप्टोज. मधले पण आहेत अजून. राईट. मग टेट्रोज, पेंटोज, हेक्झोज. राईट. आता मोनोसॅकराइडमध्ये जर 2 टाईप आहे परत. ॲल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर तिला काय बोलतो आपण? ॲल्डोजेस. कीटोन असेल तर काय बोलतो आपण? कीटोजेस. ॲल्डिहाइड असेल तर ॲल्डोजेस, कीटोन असेल तर कीटोजेस. ओके. नेक्स्ट काय अजून? व्हॉट इज द नेक्स्ट वन? अजून काय 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 काय? हां. मोनोसॅकराइडमध्ये आता एक्झाम्पल, हां, जनरल फॉर्म्युला आय वॉज टॉकिंग अबाउट. राईट. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला? CnH2OON. राईट. CnH2ON. मग N म्हणजे काय? नंबर ऑफ शुगर. समजा N6 असेल तर मग C6. H2 किती असेल? हा 12. O6 म्हणजे काय झाला? ग्लुकोज. तर दिस इज जनरल फॉर्म्युला की CH2ON किंवा CnH2nON असं लिहिलं तरी चालेल. हा N मध्ये सगळ्यांना मल्टिप्लाय होईल ना. राईट. सो दॅट इज अ जनरल फॉर्म्युला. आणि मोनोसॅकराइडचं एक्झाम्पल काय सांगितलं आपण? ग्लुकोज, फ्रक्टोज आणि गॅलेक्टोज. आठवत आहे? सिंगल युनिट ऑफ शुगर इज व्हॉट? ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलेक्टोज. आता हे 2 फॉर्ममध्ये एक्झिबिट करतात. जर असा फॉर्म असेल, इफ द फॉर्म इज लाईक दिस, तर याला म्हणतात पायरेनोज फॉर्म. कुठला फॉर्म? पायरेनोज फॉर्म. म्हणजे 6 मेंबर्ड रिंग. 1 2 3 4 5 6. 6 कार्बन रिंग नाही म्हणते मी, 6 मेंबर्ड रिंग म्हणते. राईट. आणि दुसरा जो फॉर्म आहे दॅट इज फ्युरेनोज. त्याला काय म्हणतात? फ्युरेनोज. फ्युरेनोज म्हणजे F वरनं लक्ष ठेवा. फ्युरेनोज म्हणजे किती मेंबर्ड रिंग? 5 मेंबर्ड रिंग. आणि असं कोण असतं? फ्रक्टोज. कोण असतं? फ्रक्टोज. राईट. असं असेल तर पायरेनोज. ग्लुकोज आहे, गॅलेक्टोज आहे असे दिसतात. तसं दिसलं तर फ्युरेनोज. राईट. आणि पायरेनोज म्हणजे किती मेंबर्ड रिंग? अरे किती मेंबर्ड रिंग? 6. आणि फ्युरेनोज म्हणजे 5 मेंबर्ड रिंग. ओके. मग एक्झाम्पल काय सांगितलं ग्लुकोजचं?
अटकलं वाटतं ते. अटकलंय ते. थँक्यू. येस. सो पायरेनोज म्हणजे किती मेंबर ड्रिंक? 6. आणि प्युरिनोज म्हणजे आता 2 फॉर्म्स असतात शुगरचे, एक असतो अल्फा, एक असतो बीटा, राईट? अल्फा आणि बीटा कशावरनं ठरवायचं तुम्हाला? जर फर्स्ट कार्बनला, मी फक्त फर्स्ट बद्दल बोलते, बाकी कोणाच बद्दल बोलत नाही, फक्त कोणत्या कार्बन बद्दल बोलते, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट विच कार्बन? फर्स्ट कार्बन. जर फर्स्ट कार्बनला जर फर्स्ट कार्बनला हायड्रोजन वर असेल, ऑक्सिजन OH ग्रुप, हायड्रॉक्सिल ग्रुप खाली असेल, तर त्याला आपण अल्फा फॉर्म म्हणतो. कुठला फॉर्म? अल्फा. आता याचा फर्स्ट कार्बन इथे H वरती आहे, OH खाली आहे, सो सच अ फॉर्म इज कॉल्ड एज अल्फा फॉर्म. And if OH is on upper side and H is on lower side, then it is what? Beta form. त्याला कुठला फॉर्म म्हणतात? बीटा. फक्त फर्स्ट कार्बन, बाकीच्यांबद्दल नाही. समजतंय? फर्स्ट कार्बनला जर अल्फा फॉर्म फर्स्ट कार्बनला जर हायड्रोजन वर असेल, OH कुठे असेल खाली, देन इट इज अल्फा फॉर्म. आणि OH वर आणि H खाली असेल तर बीटा फॉर्म, राईट? आता मग याच्यावरनं शुगरचे वेगवेगळे काय स्ट्रक्चर्स आहेत. फॉर एक्झाम्पल नाऊ आय एम टॉकिंग अबाउट वॉट? ग्लुकोज. तुम्हाला आता स्ट्रक्चर काढायला वगैरे तर येणार नाही, बिकॉज यू आर गोइंग टू गिव्ह द CET एक्झाम, राईट? बट एक सांगते फक्त की अल्फा फॉर्म ऑफ ग्लुकोज काय असेल? ग्लुकोज इज C6H12O6. इकडे ऑक्सिजन आहे, अल्फा फॉर्म काय लिहू वरती? काय लिहू? H, खाली OH, इकडे पण असतात H, OH, इकडे थर्डला OH वरती आहे. मग आपण त्याला बीटा फॉर्म म्हणणार का? नाही. फॉर्म आपण पूर्ण शुगरचा एकच असेल, काहीतरी अल्फा नाही तर बीटा, आणि तो कशावरनं ठरेल? कुठल्या कार्बनवरनं? फर्स्टवरनं, राईट? त्याच्यानंतर इथे पण H, OH, इकडे CH2OH आणि H. हे कसलं स्ट्रक्चर झालं? अल्फा की बीटा? अल्फा. बीटा काढता येईल मग? कसं करणार? फक्त फर्स्टला OH वर करणार, H खाली देणार, दॅट्स इट, राईट? मग अल्फा ग्लुकोज झाला. गॅलेक्टोज आणि ग्लुकोज हे एकमेकांचे आयसोमर्स आहे. ग्लुकोज हा आपला फ्युएल आहे, एनर्जीसाठी लागतं, आणि ग्लुकोजची जी लेवल आहे, राईट, आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल किती असायला पाहिजे? तर इट इज 90 mg/dl. प्रत्येक डेसिलिटर, डेसिलिटर स्टँड्स फॉर वॉट? 100 ml ऑफ ब्लडमध्ये आपला 90 मिलीग्राम शुगर असली पाहिजे. शुगर जेव्हा चेक करायला जाता डॉक्टरकडे, डॉक्टर बॉडीचं ब्लड घेऊन जातं का पूर्ण? नाही, फक्त 100 ml ब्लड नेतात, त्याच्यामध्ये 90 mg असली पाहिजे. याच्याहून जास्त जर शुगर झाली, म्हणजे द कंडिशन इन विच ब्लड शुगर लेवल इज more than the normal blood sugar level. What is a normal blood sugar level? This is our normal blood sugar level. एवढी असायला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त झाली देन हायपरग्लायसेमिया. ती कंडिशन काय असते? हायपर म्हणजे जास्त होणं, ग्लायसेमिया म्हणजे शुगर कॉन्सन्ट्रेशन, राईट? शुगर लेवल, ब्लड शुगर लेवल म्हणजे ग्लायसेमिया. ती जर नॉर्मलपेक्षा जास्त झाली, जास्त म्हणजे असं नाही की 92 झाली, आय एम सफरिंग फ्रॉम हायपरग्लायसेमिया, 140+ झाली तर, राईट? आणि त्याच्यानंतर कमी जर झाली देन दॅट इज कॉल्ड ॲज हायपोग्लायसेमिया. त्याला काय म्हणतात? हायपो. एक काय असतं? हायपरग्लायसेमिया, आणि दुसरं काय? हायपोग्लायसेमिया. व्हॉट यू मीन बाय हायपरग्लायसेमिया? द ब्लड शुगर लेवल इज हायर दॅन नॉर्मल. हायर म्हणजे किती? 140 पेक्षा पण जास्त, राईट? मोर दॅन 140 mg/dl. आणि हे म्हणजे काय? 70 पेक्षा कमी झाली तर, ओके? आता गॅलेक्टोज आणि ग्लुकोज आर आयसोमर्स. फक्त ग्लुकोजच्या काय थर्डलाच OH वरती, तर गॅलेक्टोजच्या फोर्थला पण OH वरती आहे, राईट? आता गॅलेक्टोजचं स्ट्रक्चर काढते मी. आता मला बीटावाला सांगा, चला. अच्छा ठीक आहे, चला अल्फाच सांगा. काय करणार? H वर OH खाली, राईट? आणि हेच बीटा काढायचं असतं तर OH वर H खाली, राईट? इकडे सगळं सेम, H OH. इथपर्यंत ग्लुकोज सारखंच. इथून पुढे काय? फक्त ऑल्टर, OH वर H खाली, आणि नंतर CH2OH आणि H, दॅट्स इट. हा झाला गॅलेक्टोज. गॅलेक्टोज आणि ग्लुकोज सेम आहे, बोथ आर आयसोमर्स ऑफ इच अदर, C6H12O6. स्ट्रक्चरमध्ये थोडंसं डिफरन्स आहे. व्हॉट्स दॅट डिफरन्स? ग्लुकोजच्या फक्त थर्ड कार्बनला OH वरती आहे, गॅलेक्टोजच्या थर्डला पण आणि फोर्थला पण, ओके, राईट? त्याच्यानंतर काय आहे? लास्ट वन इज फ्रक्टोज. लास्ट काय? फ्रक्टोज. फ्रक्टोजला आपण फ्रूट शुगर बोलतो, राईट? जी फ्रूट्समध्ये असते दॅट इज फ्रक्टोज. आणि फ्रक्टोज पायरेनोज फॉर्ममध्ये एक्झिबिट करतो की प्युरिनोज?
फ्युरिनोज राईट, म्हणजे 5 मेंबर रिंग. व्हेरी गुड. सो इट एक्झिस्ट इन फ्युरिनोज फॉर्म राईट. असं मग इकडे काय लिहिणार, दिस इज सपोज H CH2OH, इकडे उलटं CH2OH H, इकडे HOH OH H राईट. लाईकवाईज दी स्ट्रक्चर ऑफ फ्रक्टोज इज दे आर जस्ट, एक मिनिट मला चेक करू द्या. याला दुसऱ्या याला OH वर आहे वाटतं. हां, दुसऱ्याला OH वरती आहे. OH H H OH आणि दिस इज असं. हे फ्रक्टोज आहे. दिस इज क्लिअर राईट. दिस इज फ्रक्टोज. मग हे कशाबद्दल झालं, दिस इज ऑल अबाउट व्हॉट, मोनोसॅकराइड. ग्लुकोज, फ्रक्टोज आणि गॅलेक्टोज. ओके, तुम्हाला ड्रॉ नाही करायला येणार, पण बाकी तुम्हाला असं माहिती पाहिजे बिकॉज हे डायसॅकराइडसाठी लागेल. डायसॅकराइड म्हणजे किती युनिट्स ऑफ शुगर, 2 युनिट्स ऑफ शुगर राईट. कुठले कुठले, सॉरी, कशाने कनेक्टेड आहे, ग्लायकोसिडिक बॉन्ड. मग पहिला युनिट काय, सॉरी पहिलं एक्झाम्पल काय, माल्टोज. माल्टोज कशापासून बनलं आहे, ग्लुकोज प्लस ग्लुकोज राईट. मग ग्लुकोज प्लस ग्लुकोज सांगा मला अल्फा ग्लुकोजचं स्ट्रक्चर काय लिहू, इथे H, खाली OH, इकडे H, इथे OH. हा ऑक्सिजन आहे, दिस इज OH H, इथे H OH, इथे CH2OH आणि H राईट. हे काय झालं, व्हॉट इज दिस, दिस इज दी अल्फा ग्लुकोज. हे काय झालं, अल्फा ग्लुकोज. आणि माल्टोज म्हणजे 2 अल्फा ग्लुकोज ना. माल्टोज इज व्हॉट, 2 अल्फा ग्लुकोज. मग हा एक, अजून एक काय काढला आपण, अल्फा ग्लुकोज राईट. मला सांगा मग बनला का हा माल्टोज, इज इट अ माल्टोज, नाही. काय बाकी आहे, बॉन्ड. व्हेरी गुड. सो बॉन्ड कोणामध्ये बनतो, बॉन्ड बनतो ह्या दोघांमध्ये. ह्या OHचा एक H जाईल राईट आणि हा OH जाईल. काय राहिला, 2 H राईट, H2 आणि काय राहिला O. मग H2O रिलीज होईल. इज इज क्लिअर. आणि मग हा H2O रिलीज झाल्यावर काय राहून जाईल तेवढ्या एरियामध्ये, ऑक्सिजन. काय राहून जाईल, ऑक्सिजन. वेट, हां, इथे काय होतं मला सांगा, इथे OH, इथे पण काय OH. आणि काय रिमूव्ह केलं आपण ह्याच्यामधनं, व्हॉट वी हॅव रिमूव्ड, येस H2O. तिथे काय राहिला O. आणि मग फायनली हा जो आहे हा बॉन्ड इथे क्रिएट होईल. दिस इज अ ग्लायकोसिडिक बॉन्ड. याचा फर्स्ट आणि याचा 4th कार्बन. सो दिस इज व्हॉट, कोणते फॉर्म्स काढले आहेत आपण, अल्फा. म्हणून याला म्हणतात अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज किंवा अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड. इज इज क्लिअर. हे झालं माल्टोज. याच्यानंतर असंच काय काढायचं, येस. नेक्स्ट काय होतं, सुक्रोज. सुक्रोज म्हणजे ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. ग्लुकोज प्लस फ्रक्टोजमध्ये काय रिमूव्ह करणार आपण, येस, इकडचा OH आणि इकडचा OH. दिसतंय, असा बॉन्ड फॉर्म होईल. कळतंय. आता हा मधला इग्नोर करा. मग काय होईल, इथला OH मधला H आणि इथला OH मधला OH आणि मध्ये ऑक्सिजन, हे दोघं बाइंड होतील. मग तो झाला काय होईल, सुक्रोज. लॅक्टोज, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज राईट. मग हे OH OH. आता हा बॉन्ड थोडा क्रॉस बॉन्ड बन. कसा बॉन्ड बनेल, क्रॉस, म्हणजे असा. हा H2O निघून जाईल, हा ऑक्सिजन असा बाइंड होईल, असा वाला. इज इज क्लिअर. दिस इज व्हॉट, लॅक्टोज. तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायला येणारच नाही, फक्त हे लक्षात ठेवा. माल्टोज इज मेड फ्रॉम ग्लुकोज प्लस ग्लुकोज राईट. सुक्रोज इज मेड फ्रॉम ग्लुकोज प्लस फ्रक्टोज and lactose is made from glucose plus galactose. Is this clear, right? So this is all about what, yes, disaccharide. Disaccharide नंतर काय, polysaccharide. What do you mean by polysaccharide, many units of sugar. एकदा हा वाला पार्ट रीड करा and we'll take that one. सगळं
Next is now homopolysaccharide. What do you mean by homopolysaccharide? Many units of sugar and all the units are what? Same. What are the examples of homopolysaccharide? त्याच्यामध्ये ते आपलं येस स्टोरेज आणि स्ट्रक्चरल. स्टोरेजमध्ये स्टार्च आणि ग्लायकोजन, राईट. आता स्टार्च जो आहे, वी आर टॉकिंग अबाउट homopolysaccharides. All the units of sugar are same, right? And in that homopolysaccharide, the first is what? Storage homopolysaccharide, and then that storage homopolysaccharide we are talking about what? Starch. Now starch exists in two forms. एक असतं amylose आणि एक आहे amylopectin. एक काय amylose आणि दुसरं आहे amylopectin, right? amylose आणि amylopectin मध्ये काय डिफरन्स आहे? दोघं पण स्टार्च आहे, बट amylose is the linear form of starch. हा कसा फॉर्म आहे? लिनियर. आणि amylopectin हा ब्रांच्ड फॉर्म आहे. कुठला फॉर्म आहे? ब्रांच्ड. आता याचा हे व्हॉट इज दिस डिफरन्सेस? दोघं पण आहे, amylose असेल किंवा amylopectin आहे. स्टार्च इज अ चेन ऑफ अल्फा ग्लुकोज. कोणाची चेन आहे? अल्फा ग्लुकोजची. एकटा असेल तर ग्लुकोज, दोन ग्लुकोज सोबत असेल तर माल्टोज, खूप सारे ग्लुकोज सोबत असेल तर अमायलोज, किंवा यू कॅन से व्हॉट? स्टार्च. ओके. तर स्टार्चचं स्ट्रक्चर कसं आहे की हा 1 ग्लुकोज, 2 ग्लुकोज, 3 ग्लुकोज, 4 ग्लुकोज, 5, 6 असं नॉर्मल चेन, खूप मोठी चेन कनेक्टेड विथ व्हॉट? ग्लायकोसिडिक बॉन्ड इज अमायलोज. अमायलोपेक्टिन काय आहे? असे 24 to 30 ग्लुकोज झाले का एक खालचा एक ग्लुकोज जो आहे ना, आता हे बॉन्ड कसं ते आठवतं आहे? माल्टोजचा 1-4, याचा फर्स्ट, याचा 4, याचा फर्स्ट, याचा 4, याचा फर्स्ट, याचा 4, आठवतं आहे? याचा फर्स्ट कार्बन, याचा फर्स्ट 4, आणि याचा फर्स्ट कार्बन खालच्या ग्लुकोजच्या 6th कार्बनला अटॅच्ड होईल. 6th कार्बन म्हणजे कुठला कार्बन असतो? हा. समजतंय? इथे ग्लुकोजचा एक फर्स्ट खालून अटॅच्ड होईल. सो तो बॉन्ड कसा असेल? समजा हे असे मी ग्लुकोज काढले, राईट. आता हा CH2OH, राईट, आणि हे पुढचं स्ट्रक्चर. आता माझे 24 to 30 जे ग्लुकोजचे रेसिड्यूज होते ना, ते असे 1-4 ने कनेक्टेड होते. समजतंय? असे 1-4 ची चेन होती, लाईक दिस. इकडे बघू आपण, राईट. अशी खूप मोठी 1-4 ची चेन होती. ही दिसते 1-4, राईट. आता असे किती? आता मी 2च काढलेत, पण असे किती असतील? असे किती असतील? 24 to 30चा नंतर आता मी जे काढते ते होईल, राईट. आता एक ग्लुकोज आपण खाली घेणार म्हणजे हिअर विल टेक, राईट. आणि मग त्याचं स्ट्रक्चर कसं असेल? HOH, राईट. इकडे HOH, इकडे OH, इथे HOH, इकडे काय येणार? CH2, येस, CH2OH आणि H, राईट. हे स्ट्रक्चर आलं. आता 24 to 30 अल्फा याच्यानंतर याचा OH जाईल आणि याचा खालचाचा OH जाईल. हा तर 6th कार्बन आहे ना आपला, दिसतंय? 1, 2, 3, 4, 5, आणि हा कितवा कार्बन आहे? 6th. मग याचा असा बॉन्ड क्रिएट होईल, राईट. आणि इथनं H2 निघून गेला. मग हा बॉन्ड कुठला झाला? अल्फा 1,6 ग्लायकोसिडिक लिंकेज. मग अमायलोज म्हणजे काय? असे 24 to नाही, असे फक्त अल्फा ग्लुकोजचीच खूप मोठी चेन असेल, सरळ चेन, तर अमायलोज. पण जर अशी ब्रांच चेन असेल की 24 to 30 नंतर एक ब्रांच, परत इकडे 24 to 30 नंतर एक ब्रांच, परत 24 to 30 नंतर एक ब्रांच, असं ब्रांच स्ट्रक्चर असेल तर काय असेल? अमायलोपेक्टिन. ओके. आता सेकंड काय आपला? हे झालं पण अमायलोज आणि अमायलोपेक्टिन बद्दल बोललो की लिनियर असेल तर अमायलोपेक्टिन, लिनियर असेल तर अमायलोज, ब्रांच असेल तर अमायलोपेक्टिन, राईट. ग्लायकोजन काय असतं? आता व्हॉट इज ग्लायकोजन? हे झालं आपलं स्टार्च. आणि काय? ग्लायकोजन. स्टार्च हे प्लांटचं स्टोर्ड फूड मटेरियल आहे, ग्लायकोजन हे ॲनिमलचं स्टोर्ड फूड मटेरियल आहे. डिफरन्स काय? ग्लायकोजन पण अल्फा ग्लुकोजची चेन आहे, ग्लायकोजन पण कसं आहे? ब्रांच फॉर्म आहे. मग अमायलोपेक्टिन आणि ग्लायकोजनमध्ये डिफरन्स काय आहे? तर अमायलोपेक्टिन आणि ग्लायकोजनमध्ये हा डिफरन्स आहे की अमायलोपेक्टिनमध्ये 24 to 30 नंतर एक ब्रांच होती, ग्लायकोजनमध्ये 8 to 10 युनिट्स नंतरच एक ब्रांच आहे. समजतंय? म्हणजे 24 to 30 असे बंगलोज क्रॉस करताय, मग एक लेन आहे, मग परत 24 to 30 बंगलोज आहे, मग एक रोड जातोय, राईट. असं आहे. ग्लायकोजन काय? सेम थिंग, पण आता 24 to 30 बंगलोज नंतर एक लेन नाही आहे, 7-8 घरानंतरच एक अशी लाईन जाते, लेन जाते. तसं आहे. ग्लायकोजन हे 8 to 10 युनिट्स, ग्लुकोज युनिट नंतरच एक ब्रांच आहे, परत 8 to 10 युनिट्स नंतर एक ब्रांच आहे. समजतं? इकडे किती नंतर ब्रांच होती अमायलोपेक्टिनमध्ये? 24 to 30. So that is the only difference between the amylopectin and glycogen. ओके. सेल्युलोज आणि कायटिनचं स्ट्रक्चर नाही आहे आपल्याला,
पण माहिती पाहिजे सेल्युलोज काय, इट इज अ प्लांट सेल वॉल इज मेड फ्रॉम सेल्युलोज. आणि हे काय दुसरं काय होतं आपलं, हां इन्सेक्ट एक्झोस्केलेटन इज मेड फ्रॉम व्हॉट, कायटेन. ते कशाने बनलं, कायटेनने बनलं. इज इज क्लिअर राईट. मग कार्बोहायड्रेटवाला पार्ट क्लिअर आहे. व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स, चेन ऑफ शुगर राईट. कार्बोहायड्रेट इज अ चेन ऑफ शुगर. कोणते कोणते टाईप आहे कार्बोहायड्रेटचे, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणजे काय, सिंगल युनिट ऑफ शुगर. डायसॅकराइड मीन्स व्हॉट, पॉलिसॅकराइड्स many units of sugar. मोनोसॅकराइडचे एक्झाम्पल, आणि ग्लायकोजन येईल का, मोनोसॅकराइड म्हणजे सिंगल युनिट ऑफ शुगर. ग्लुकोज, ग्लायकोजन तर पॉलिसॅकराइड आहे ना, ग्लुकोज, फ्रक्टोज अँड गॅलेक्टोज राईट. डायसॅकराइडचे एक्झाम्पल, माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. माल्टोज कशापासून बनला आहे, व्हेरी गुड, ग्लुकोज प्लस ग्लुकोज. सुक्रोज, व्हेरी गुड, ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. आणि लॅक्टोज, ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज. आणि कनेक्टेड कशाने आहेत ते, व्हेरी गुड, ग्लायकोसिडिक बॉन्ड. मग 1,4 असेल, 1,6 असतात पॉलिसॅकराइड्समध्ये राईट. आणि आता पॉलिसॅकराइड कुठले टाईप, पॉलिसॅकराइड मीन्स व्हॉट, मेनी युनिट्स ऑफ शुगर राईट. 2 टाईप्स आर देअर. कुठले कुठले, होमो पॉलिसॅकराइड आणि हेटेरो पॉलिसॅकराइड. होमो म्हणजे सेम, खूप सारे युनिट आहे पण सगळे सेम आहेत. हेटेरो म्हणजे डिफरंट आहे राईट. होमो पॉलिसॅकराइडमध्ये स्टोरेज बनवायला हेल्प करतं तर स्टोरेज होमो पॉलिसॅकराइड, स्ट्रक्चरला हेल्प करतं तर स्ट्रक्चरल होमो पॉलिसॅकराइड. स्टोरेजमध्ये काय एक्झाम्पल्स आहेत, स्टार्च आणि ग्लायकोजन राईट. स्टार्च किती फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतं, अमायलोज आणि अमायलोपॅक्टिन. अमायलोज ही लिनियर चेन आहे, अमायलोपॅक्टिन ही नाही, अमायलोपॅक्टिन ही ब्रांच्ड आहे राईट. अमायलोज दोघं पण म्हणले अल्फा ग्लुकोजने, पण अमायलोज म्हणजे लिनियर आणि अमायलोपॅक्टिन म्हणजे ब्रांच. अमायलोजमध्ये हां सरळ सरळ ग्लायकोसिडिक बॉन्ड आहे 1,4 वाले. अमायलोपॅक्टिनमध्ये 1,4 पण आहे आणि 1,6 पण आहे. आणि किती ग्लुकोज रेसिड्यू नंतर किंवा युनिट नंतर एक ब्रांच आहे, 24 to 30. ग्लायकोजन हे ॲनिमलचं स्टोर्ड फूड मटेरियल आहे आणि त्याचा आणि अमायलोपॅक्टिनमध्ये डिफरन्स काय, इन अमायलोपॅक्टिन 24 to 30 रेसिड्यूज नंतर एक 1,6 लिंकेज आहे किंवा एक ब्रांच आहे. आणि ग्लायकोजनमध्ये 8 to 10 युनिट्स नंतरच आहे राईट. आणि अजून काय बोललं आपण, हां अजून हेट्रोपॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल काय, स्ट्रक्चरल होमोपॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल काय, सेल्युलोज आणि चायटेन कायटेन. सेल्युलोज काय करतं, कोणाची, अच्छा ॲनिमलकडे सेल वॉल असते, प्लांटची सेल वॉल. आणि हे काय, कायटेन, इन्सेक्टचं एक्झोस्केलेटन. ओके, एनी कन्फ्युजन इन दिस राईट. देन टुमॉरो विल स्टार्ट विथ प्रोटीन्स. इथपर्यंत कळलं आहे पक्का, काही कन्फ्युजन. स्ट्रक्चर्स कळलं आहेत, अल्फा बीटा फॉर्म्स कळले आहेत. स्ट्रक्चर तुम्हाला आता एक्झामला काढता नाही येणार, पण तुम्हाला त्या लिंकेजेस वगैरे असं थोडंसं माहिती पाहिजे. ओके, आणि काय बोलतात त्याला, हां ग्लायकोसिडिक बॉन्ड कसा फॉर्म होतं कळतं. ग्लायकोसिडिक बॉन्ड हा 2 शुगर युनिटचा बॉन्ड असतो राईट. 2 शुगर युनिटचे कुठले ग्रुप यूज होतात, हायड्रॉक्झिल ग्रुप. OHला काय म्हणतात, हायड्रॉक्झिल ग्रुप. सो ग्लायकोसिडिक बॉन्ड डिफाईन करायचं असेल तर कसं करणार, ग्लायकोसिडिक बॉन्ड इज अ बॉन्ड विच इज फॉर्म बिटवीन द हायड्रॉक्झिल ग्रुप ऑफ 2 शुगर युनिट्स. मग एखाद्याचा पहिला हायड्रॉक्झिल असेल तर दुसऱ्याचा कुठला असेल, 4th असेल. पहिल्या शुगरचा फर्स्ट यूज होतो आणि दुसऱ्याचा कुठला यूज होतं, 4th. कधी कधी पहिल्याचा फर्स्ट आणि खालच्याचा दुसऱ्याचा कुठला असतो, 6th असतो. सो त्याच्या अकॉर्डिंग अल्फा किंवा बीटा फॉर्म्स असतात. ओके, एनी कन्फ्युजन, पक्का. हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज दिस इज इन युअर केमिस्ट्री ऑल्सो. ओके, चलो. सो देन विल स्टार्ट विथ द प्रोटीन लेटर.